आजपासूनचा शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडं राहणार, दिवसा अंशतः ढगाळ राहणार आणि रात्रीच्याला थंडी जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता जवळपास 9 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, दिवसा ढगाळ राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता सर्व शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे, त्याच्यानंतर ज्वारीची काढणी चालू आहे, तूर देखील काढणं चालू आहे। मग शेतकऱ्यासाठी हा अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये 9 तारखेपर्यंत हवामान विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडं राहणार आहे आणि त्याच्यानंतर 10 तारखेला मात्र ढगाळ वातावरण येणार आहे, आभाळ खूप येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण हे अंदाज कशामुळे देत आहे की कारण की काय होणार आहे 10 तारखेला आभाळ आल्याच्या नंतर वारा सुटल्याच्या नंतर जे ज्वारीचं पीक आहे ते पडू शकतं, लोळू शकतं म्हणून हे अंदाज व्यक्त करत आहे। आणि ज्यांची ज्वारी काढणं चालू आहे त्याने 10 तारखेच्या करून घ्यावी कारण की पडल्याच्या नुकसान होतं आणि त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं। आणि ज्यांचा हरभरा आता बऱ्याच ठिकाणी हरभरा ज्यांचे लवकर पेरलेले त्यांची देखील काढणी चालू आहे म्हणून हे अंदाज देखील त्यांनी लक्षात घ्यायचा। 9 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही। देशात जर एकंदरीत परिस्थिती बघितलं तर देशामध्ये समजा दिल्ली, पंजाब, हरियाणा तसेच गुजरात, राजस्थानच्या काही भागामध्ये तिकडल्या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। फक्त आपल्या महाराष्ट्रात मध्ये सध्या 9 फेब्रुवारीपर्यंत पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून हे शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे।